आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। धरणातनं सोडलेल्या पाण्याची 3 दिवस अगोदर सूचना, पाटबंधारे विभागाकडून रिअल टाइम डेटा सिस्टम प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय। टँकरनं पाणी देताना नागरिकांकडून जास्तीचे शुल्क आकारू नका, पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची टँकर चालकांना तंबी। टँकर चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये तंबी। पुण्यामध्ये 4 महिन्यात 3.25 लाख वाहन चालकांवर कारवाई। गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 75,713 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। सिंहगडावरील 4 अनधिकृत बांधकामं स्वतःहून काढून घ्यावीत, पुणे वन विभाग आणि राज्य पुरातत्व विभागाकडून नोटिसा। मे महिन्याच्या अखेरपर्यंत बांधकाम काढून घेण्याची समय मर्यादा। पुणे शहरात ड्रोन, पॅराग्लायडिंग, एअरक्राफ्ट, हॉट एअर बलूनला बंदी, तर सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांची खबरदारी। पुण्यातल्या ससूनमध्ये बॉम्बची अफवा पसरवणारा सुरक्षारक्षक अटकेत, बंड गार्डन पोलिसांकडून याला अटक। पुण्यामध्ये पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मॉक ड्रिल करण्यात येणार, आदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची पाहणी आयुक्त करणार, तर आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडून सोमवारी पाहणी केली जाणार।